नमो बुद्धाय. जय भीम. जय भारत. पुण्यामध्ये ज्योतिराव फुले यांच्या ब्राह्मण मित्राचं लग्न होतं आणि त्या लग्नाच्या वरातीमध्ये ज्योतिराव फुलेंचा मित्र असल्यामुळे मित्र म्हणून ज्योतिराव फुले त्या मित्राच्या लग्नाच्या वरातीमध्ये सहभागी व्हायला गेले. आणि ज्या वेळेस ज्योतिराव फुले त्यांच्या मित्राच्या वरातीमध्ये सहभागी व्हायला गेले त्यावेळेस तिथल्या ब्राह्मण लोकांना म्हणजे ब्राह्मण पंडितांना ज्योतिराव फुलेच्या ब्राह्मण मित्राच्या नातेवाईकांना आणि आप्तेष्टांना ज्यावेळेस कळालं की ज्योतिराव फुले हे शूद्र आहेत आणि ते आपल्या मुलाच्या लग्नाच्या वरातीमध्ये सामील झालेले आहेत, हे कळाल्याच्या नंतर त्या ब्राह्मण मित्राच्या आप्तेष्ट आणि नातेवाईकांनी ज्योतिराव फुलेंना शूद्र म्हणून, ज्योतिराव फुले हा शूद्र आहे आणि कुठल्याही शूद्राने ब्राह्मणाच्या वरातीमध्ये येऊन सहभागी होणं हा त्यावेळी धर्मशास्त्रानुसार म्हणजेच ब्राह्मणी धर्मशास्त्रानुसार, त्याला धर्मशास्त्र सुद्धा म्हणता येणार नाही तर त्याला अधर्मशास्त्र म्हणता येईल. कारण धर्म कोणताही माणसाशी ताडातोड करत नाही. धर्म हा माणसाला माणसाची जोडण्याचं सर्वात मोठं शस्त्र आणि शास्त्र दोन्ही आहे. तर त्या अधर्माच्या शिकवणीनुसार ज्योतिराव फुले हे शूद्र आहेत म्हणून ज्योतिराव फुले यांच्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीतून ज्योतिराव फुलेंना अपमानित करून हाकलून देण्यात आलं. खरं तर आपल्या मित्राच्या लग्नाच्या वरातीमध्ये गेल्याच्या नंतर तिथे झालेला आपला अपमान ज्योतिराव फुलेंना सहन झाला नाही. ज्योतिराव फुले घरी गेले आणि एकांतात बसून स्वतःच त्याच्यावर चिंतन आणि मनन करत होते. हे नाराज अवस्थेत बसलेले असताना ज्योतिराव फुले यांचे वडील गोविंदराव फुले यांनी त्यांना पाहिलं आणि गोविंदराव फुले जवळ जाऊन ज्योतिरावांना म्हणाले की असं नेमकं काय झालंय की तू एवढा चिंतेमध्ये आहे, तू एवढा नाराज झालेला आहे. त्यावेळेस ज्योतिराव फुले आपल्या वडिलांना म्हणजे गोविंदराव फुलेंना सांगतात की मी माझ्या ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीमध्ये गेलो होतो आणि शूद्र म्हणून त्या ब्राह्मण वरातीतून माझा अपमान करून मला तिथून हकलून देण्यात आलं. हे वाक्य ज्योतिराव फुलेंनी गोविंदराव फुलेंना सांगितलं आणि ते गोविंदरावांनी ऐकलं. ऐकल्याच्या नंतर गोविंदराव धीरगंभीर स्वरामध्ये अतिशय चिंतन करून म्हणाले की बाळा, आज बरे झाले, पुण्यामध्ये पेशवाई नाही. आणि जर आज पेशवाई असती तर बाळा तुला त्या ब्राह्मणांनी जिवंत येऊ दिलं नसतं घरी, तर तुला माजलेल्या हत्तीच्या पायाखाली देऊन तुडवून मारला असता. है ना? आज पेशवाई नाही, बरं झालं, नाही तर तुला ह्या ब्राह्मणांनी वरातीमध्ये सामील झाला म्हणून हत्तीच्या पायाखाली तुडवून मारला असता. हे ज्योतिराव फुलेंचे वडील गोविंदराव फुले यांचं वाक्य आहे. ज्योतिराव फुले आपल्या ब्राह्मण मित्राच्या वरातीमध्ये सामील झाले म्हणून त्यांच्यावर ओढवलेला हा प्रसंग आहे. मुळात हा प्रसंग मला यासाठी सांगायचा होता की बरेच लोक भीमा कोरेगावच्या लढाईचं जे कनेक्शन आहे हे फक्त एक कास्ट मेंटॅलिटीच्या माध्यमातून मांडण्याचा, लिहिण्याचा आणि पसरवण्याचा प्रयत्न करतात. ती एका जातीची लढाई होती, एका धर्माची लढाई होती, एका वंशाची लढाई होती, किंवा काही विशिष्ट जात समूहांनी इंग्रजांच्या बाजूने जाऊन इथल्या मराठेशाहीला, मुळात पेशवाई म्हणजे मराठेशाही नव्हे हे सुद्धा समजून घेणं काळाची गरज आहे. पेशवाई म्हणजे जर मराठेशाही असती तर बाजीराव पेशव्याने प्रतापसिंह महाराजांना बंदिस्त ठेवलं नसतं. जर मराठेशाही हीच पेशवाई असती तर पेशव्यांनी मराठ्यांचा राजा प्रतापसिंह महाराजांना बंदिस्त ठेवलं नसतं. त्यामुळं पेशव्यांचं राज्य
हे मराठ्यांचं राज्य नव्हतं, तर पेशव्यांचं राज्य हे ब्राह्मणांचं राज्य होतं, ब्राह्मणांसाठी होतं, ब्राह्मणांनी चालवलेलं होतं. त्या राज्यामध्ये ब्राह्मणेतर जातींना, मग ते कुठल्याही जातीतले असू द्यात, ब्राह्मणेतर जातींना कुठलीही मान सन्मानाची आणि योग्यतेची वागणूक दिली जात नव्हती. त्यामुळं 1 जानेवारी 1818 रोजी कोरेगाव भीमा, आता कोरेगाव भीमावरून सुद्धा बऱ्याच लोकांना त्रास आहे, त्यासाठी या संपूर्ण विषयाची योग्य अशी मांडणी होणं फार काळाची गरज होतं. आणि ती मांडणी माझे प्रिय मित्र विवेक बनसोडे यांनी या पुस्तकामध्ये केलेली आहे. आपण भीमा कोरेगावला दरवर्षी जातो, भीमा कोरेगावला आपण दरवर्षीच जातो, चैत्यभूमीलाही दरवर्षी जातो. पुस्तकांचा धंदा मांडून बसलेल्या ह्या पुस्तकी दुनियेमध्ये विचारांचं धन देणारी अशी पुस्तकं फार क्वचितच भेटतात. आजकाल पुस्तकं लिहिणं हा एक धंदा झालेला आहे. पण इतिहासाचं योग्य संशोधन करून त्यामधून भविष्यामध्ये नवीन वाटचाल करण्यासाठी, समाज निर्माण होण्यासाठी केलं जाणारं लिखाण पाहायला मिळत नाही. कॉपी पेस्ट बहादरांनी तर आजकाल 10-10, 20-20 प्रती छापून विकण्याचे विक्रम नक्कीच गाजवलेले आहेत. पण विवेकदादांनी लिहिलेल्या महारांचे अस्तित्व, 1 जानेवारी भीमा कोरेगाव, अस्मितेच्या लढाईचे वास्तव हे पुस्तक वाचणारा प्रत्येक माणूस, बाबासाहेब आंबेडकरांनी सांगितल्याप्रमाणे जे लोक आपला इतिहास विसरतात ते लोक आपला इतिहास घडवू शकत नाहीत. ही बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ अशा पुस्तकरूपी ज्ञानाने कुठंतरी लिखित करण्यात आली पाहिजे, आणि ती ह्या पुस्तकाच्या माध्यमातून लिखित करण्यात आलेली आहे. खरंच भीमा कोरेगावच्या लढाईबद्दल खरंच तरुण अभ्यासकांना किंवा विद्यार्थ्यांना जाणून घ्यायचं असेल तर त्यांनी नक्कीच विवेकदादा बनसोडे यांनी लिहिलेलं हे पुस्तक भीमा कोरेगावला परवाच्या दिवशी आल्याच्या नंतर घेतल्याशिवाय जाऊ नये. क्षुल्लक किंमत आहे, अतिशय कमी किमतीमध्ये हे पुस्तकाची विक्री होतीये. त्यावरून मला असं वाटलं की पुस्तकाचे पानं 50 आणि त्याची किंमत 200 रुपये ठेवणाऱ्या बाजारू लेखकांपेक्षा हे पुस्तकांची पानं जास्त आणि किंमत कमी ठेवून दोन्हीपेक्षाही 3पट ज्ञान देणारं पुस्तक विवेकदादा बनसोडे यांनी भीमा कोरेगावच्या लढाईवर लिहिलेलं आहे. मित्रांनो, भीमा कोरेगावच्या लढाईचं वास्तव जाणून घेत असताना बाबासाहेब आंबेडकर असतील, ज्योतिराव फुले असतील, यांना इथल्या सामाजिक विषमतेचा जो चटके बसले, सामाजिक विषमतेचे जे चटके बसले, त्यातून त्यांनी इथल्या सामाजिक विषमतेला सुधारण्याचा बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न केलेला आहे. ज्याच्यामध्ये ज्योतिराव फुलेंनी तर आपलं संपूर्ण आयुष्यच घातलं, पण इथली समाज व्यवस्था सुधारली नाही. आणि ज्योतिराव फुले ही नवीन मार्ग शोधून तो नवीन मार्ग स्वीकारू शकले नाहीत, जे बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. भीमा कोरेगावच्या लढाईला नेहमीच एका जातीचं रूप दिलं जातं. मुळात भीमा कोरेगावची लढाई ही जात अस्मितेसाठी कधीच नव्हती, तर ती ब्राह्मणांवाद्यांनी, ब्राह्मण शासकांनी ब्राह्मणेतर लोकांवर केलेल्या अन्याय आणि अत्याचाराच्या विरोधात पुकारलेलं बंड होतं. आता हे बंड महारांनीच का पुकारलं असे सुद्धा प्रश्न निर्माण होऊ शकतात. कारण इतिहासामध्ये जर आतापर्यंत आपण बघितलं तर इथल्या ब्राह्मणशाही विरुद्ध बंड करण्याचं सामर्थ्य, बलिदान आणि शौर्य सुद्धा इथल्या नाग लोकांमध्येच होतं. आणि त्या नाग लोकांचे वंशज हे महार लोक होते. म्हणून इथल्या ब्राह्मणशाहीला उद्ध्वस्त करण्यासाठी महारांनी नेहमीच पुढाकार घेतलेला आहे. तो इतिहासामध्येही पुढाकार घेतलेला आहे, नाग लोकांच्या माध्यमातून, नागांच्या माध्यमातून, बौद्धांच्या माध्यमातून. आणि आधुनिक भारताच्या जडणघडणीच्या सुरुवातीला सुद्धा या देशातल्या, या राज्यातल्या, म्हणजे महाराष्ट्रापुरती मर्यादित होती पेशवाई. महाराष्ट्रापुरती सुद्धा म्हणता येणार नाही आपल्याला, त्याचे काही विशिष्ट जिल्हे होते पुण्या साईडला, तर त्या जिल्ह्यांमध्ये जी पेशवाई थोपवली होती आणि त्या पेशवाईच्या माध्यमातून ब्राह्मण इतर
अल्पसंख्याक जात आणि समुदायांचं जे शोषण करत होते, त्यांना जे त्रास देत होते, त्यांना जे वागणूक देत होते, त्यांना जी सामाजिक विषमतेची झळ पोहोचवली जात होती, ती झळ उद्ध्वस्त करण्यासाठी भीमा कोरेगावचं युद्ध झालेलं आहे. आता आम्हाला पुन्हा असे युद्ध नको आहेत. युद्धाचे आता आम्ही समर्थन करत नाही आहोत, पण बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावच्या लढ्याचा अतिशय सूक्ष्मपणे अभ्यास करून आपल्या लोकांना त्यांच्या अस्तित्वाची जाणीव करून देण्यासाठी, आपण नेमके कोणाचे वंशज आहोत हे सांगण्यासाठी महाडच्या लढ्यामध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावचा संदर्भ प्रथमतः दिला होता. त्याचं कारण असं होतं की बाबासाहेब आंबेडकरांना 25 डिसेंबर 1927 ला ज्या दिवशी बाबासाहेब आंबेडकरांनी महाडमध्ये भाषण केलं, त्या भाषणामध्ये बाबासाहेब आंबेडकर आपल्या लोकांना आपल्या हक्क आणि अधिकारांप्रती पेटून उठवण्यासाठी, जागृत करण्यासाठी, त्यांच्यातली अस्मिता आणि मेलेलं मन त्यांचं जिवंत करण्यासाठी आपण नेमके वंशज कोणाचे आहोत आणि आपण आज ज्या परिस्थितीमध्ये जगतोय ते का जगतोय हे दाखवून देण्यासाठी, हे त्यांच्या मनामध्ये बिंबवण्यासाठी खरं तर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्या लढ्याला भीमा कोरेगावच्या युद्धामध्ये शहीद झालेल्या, ते युद्ध जिंकलेल्या आणि त्या युद्ध जिंकून या देशातली जी, या राज्यातली जी ब्राह्मणशाही होती, जे ब्राह्मणांचं राज्य म्हणून पेशवाई इथं नंगानाच करत होती, ती उद्ध्वस्त आपण केलेली आहे, हे बाबासाहेब आंबेडकरांना त्या स्टेटमेंट मधून दाखवायचं होतं. 25 डिसेंबर 1927 ला ज्यावेळेस बाबासाहेब आंबेडकरांनी महाडच्या सत्याग्रहासंदर्भात भाषण केलं, त्यावेळेस बाबासाहेब असं म्हणाले की तुम्ही शूरवीरांची संतान आहात. तुम्ही म्हणजे त्या सभेला जमलेले जे काही अस्पृश्य लोक होते, त्यावेळेसचे जे अस्पृश्य समुदाय, स्पेसिफिकली महारांमधला जो अस्पृश्य समुदाय होता तो तिथे जमा झाला होता आणि त्या समुदायाला उद्देशून बाबासाहेब आंबेडकर म्हणाले की तुम्ही शूरवीरांची संतान आहात. ही गोष्ट काल्पनिक नव्हे. आता यांच्या काल्पनिक कथा, कादंबऱ्या, रामायण, महाभारत, वेद, उपनिषदे, आरण्यके, ब्राह्मणके, पुराणके, गीता, हे सगळं काल्पनिक आहे आणि हे काल्पनिक असताना सुद्धा त्याला वास्तव म्हणून प्रेझेंट करण्यामध्ये ते आज यशस्वी होत आहेत. जो राम जन्मलाच नव्हता, त्याच्या नावाने राम जन्मभूमी जशी उदयात आली, तशाच पद्धतीनं इतिहासामधले सगळे काल्पनिक ग्रंथ, काल्पनिक संदर्भ, काल्पनिक शास्त्र वास्तव मांडणारे लोक भीमा कोरेगावच्या लढाईला काल्पनिक लढाई म्हणून जेव्हा प्रेझेंट करतात, खरंच त्यांच्या बुद्धीची कीव येते आणि त्यांच्या बुद्धीची कीव विवेकदादा बनसोडे यांना आली, म्हणून भीमा कोरेगावच्या लढाईचे वास्तव हे पुस्तक त्यांनी स्वतः लिहिलं. खरं तर नवतरुण लेखकांसाठी असे विषय हे संशोधनाचे विषय असले पाहिजेत. पीएचडी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी खरं तर हे संशोधनाचे विषय पाहिजेत, पण आमच्या विद्यार्थ्यांना अशा विषयांवर पीएचडी करण्यासाठी वेळ नाही किंवा आमच्या लेखकांना अशा विषयांवर संशोधन करून लिखाण करण्यासाठी आणि लोकजागृती करून इतिहासाचं जतन करण्यासाठी वेळ नाही आहे. आमच्या लेखकांना फक्त भंपकपणा पाहिजे, इकडचं कॉपी करा, तिकडचं कॉपी करा, माय बाप, भाऊ बहीण, बाप माणूस, जग माणूस, अशा पद्धतीची भंपक पुस्तकं लिहून याची प्रस्तावना घे, त्याची प्रस्तावना घे, ज्याचा तुमच्या चळवळीशी संबंध सुद्धा कधी आलेला नाही, अशा लोकांच्या प्रस्तावना छापून पुस्तकी विश्वामध्ये धंदा दुप्पट करण्याचा कार्यक्रम सध्या चालू आहे, मी अगोदरच बोललो होतो. पण विवेकदादा बनसोडे यांनी या पुस्तकाच्या माध्यमातून खरंच भीमा कोरेगावची जी लढाई झाली, त्या लढाईचं वास्तव, भयानक वास्तव या पुस्तकाच्या माध्यमातून मांडलेलं आहे. आपण प्रत्येकानेच हे पुस्तक वाचावं अशी माझी विनंती आहे. ज्याला खरंच इतिहास समजून घ्यायचा आहे भीमा कोरेगावच्या लढाईचा, तोही पुराव्यानिशी. काल का परवाच्या दिवशीच मी रोहन माळवदकर, जो तिथं आता जमिनीचा संघर्ष चालू आहे, त्या व्यक्तीचा व्हिडिओ ऐकला होता. तो व्यक्ती आता आज सरळ सरळ सांगतोय की भीमा कोरेगाव ज्या नावाने आज आपण त्याला ओळखतो, आता ते भीमा नदीवर असल्यामुळे आणि त्या गावाचं नाव कोरेगाव असल्यामुळे त्याला भीमा कोरेगाव किंवा कोरेगाव भीमा अशा पद्धतीचं नाव दिलं जातं. पण अलीकडच्या काळामध्ये त्या गावाला पेरणे हे नाव
देण्याचा कट तिथल्या ग्रामपंचायतीने किंवा प्रशासनाने केलाय असं माझं स्पष्ट मत आहे. कारण ज्यावेळेस हे युद्ध झालं पेशव्यांमध्ये आणि इंग्रजांमध्ये, हे युद्ध झालं, आपण इंग्रजांकडून का लढलो, काय गरज होती आपल्याला इंग्रजांकडून लढण्याची, पेशव्यांच्या विरोधांमध्ये आपल्याला का जावं लागलं, ह्या सगळ्याच प्रश्नांची उत्तरं या पुस्तकामध्ये दिलेली आहेत. आतापर्यंत बरीचशी पुस्तकं भीमा कोरेगावच्या लढाईवर लिहिण्यात आलेली आहेत, नाही अशातला भाग नाही, पण वास्तव मांडणी करणार, इतिहासाला संदर्भात ठेवून भविष्याची वाटचाल करायला लावणार असं हे पुस्तक विवेकदादा बनसोडे यांनी लिहिलेलं आहे. भले आमचे राजकीय मतभेद असू शकतात, पण सामाजिक जाणीव आणि बांधिलकी असणारी अशी तरुण लेखक मंडळी खरंच समाजामध्ये पुढे येणं काळाची गरज आहे. अन्यथा इतिहासामध्ये झालेली भेसळ आणि आपण इकडून तिकडून कॉपी पेस्ट करून आणलेली पुस्तकं वाचून आपल्यामध्ये कुठलीही क्रांती आणि कुठलीही जागरूकता होणार नाही. या पुस्तकाच्या निमित्तानं मला तुम्हाला हे सांगायचं आहे की बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावच्या लढाईचा संदर्भ देऊन इथल्या अस्पृश्यांच्या मना, मेंदू आणि मनगटांमध्ये क्रांतीची मशाल पेटवली होती. आणि ती क्रांतीची मशाल बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावची लढाई लढत, भीमा कोरेगावच्या लढाईचा संदर्भ डोळ्यासमोर ठेवत असताना हातामध्ये शस्त्र घेऊन लढायला सांगितलेली नाही. तर बाबासाहेब आंबेडकरांनी शस्त्र बदलून सुद्धा क्रांती करता येतं, रक्ताचा एकही थेंब न सांडता सुद्धा क्रांती करता येतं. पण रक्ताचा थेंब सांडून क्रांती करणे आम्हाला माहीतच नाही किंवा ते आमच्या रक्तातच नाही असं कोणी समजू नये, या पद्धतीचा सोफिस्टिकेटेड दम सुद्धा बाबासाहेब आंबेडकरांनी भीमा कोरेगावच्या लढाईशी आमच्या पूर्वजांचा संबंध जोडून इथल्या व्यवस्थेला दम देण्याचा प्रयत्न केलेला आहे, किंवा त्यांना हे समजून सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे की हत्यार फक्त तुम्हीच चालवू शकत नाही, आम्ही सुद्धा ते चालवू शकतो. लेखणी फक्त तुम्हीच चालवू शकत नाही, आम्ही सुद्धा ती चालवू शकतो. तुम्ही हत्यार माणसं मारण्यासाठी चालवत असताल, आम्ही हत्यार माणसं तारण्यासाठी चालवतो. तुम्ही लेखणी माणसांचं शोषण करण्यासाठी चालवत असाल, आम्ही लेखण्या माणसांचं कल्याण करण्यासाठी चालवतो. ही आमची संस्कृती आहे. हे बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय राज्यघटना लिहून सिद्ध करून दाखवलेला. त्यामुळं भीमा कोरेगावच्या लढाईचे संदर्भ पाहत असताना या पुस्तकामध्ये बरेचसे पुरावे दिलेले आहेत. माझं सगळ्यांना सांगणं आहे की आपण सर्वांनी हे पुस्तक उद्या भीमा कोरेगावच्या स्तंभाजवळ आपण ज्यावेळेस येताल त्यावेळेस बाजूलाच एक स्टॉल लावलेला आहे, किंवा प्रत्येक स्टॉलवर हे पुस्तक मिळेल. प्रत्येकाने आवर्जून हे पुस्तक वाचावं आणि संग्रहित ठेवावं असं हे पुस्तक आहे. कारण इतिहासाच्या पाऊलखुणा आपण जपून ठेवणं काळाची गरज आहे. इतिहासाला विकृत करायला निघालेली विकृत माणसं इथं कमी नाही आहेत, पण त्या विकृत माणसांना सुद्धा संस्कृतपणे, सुसंस्कृतपणे उत्तर देण्याचं सामर्थ्य निर्माण करणारं पुस्तक म्हणजे हे पुस्तक विवेकदादा बनसोडेंनी लिहिलेलं पुस्तक आहे. आपण नुसतं महाराजांच्या शौर्यांच्या गाथाच सांगण्यापेक्षा महाराजांच्या कर्तृत्वांच्या गाथा सुद्धा सांगणं काळाची गरज आहे. जर या पुस्तकाच्या माध्यमातून आपल्याला भीमा कोरेगावच्या लढाईचं नेमकं वास्तव काय होतं एवढं जरी कळालं, तरी दरवर्षी आपण भीमा कोरेगावला येतोय याचं सार्थक होईल असं मला वाटतंय. भीमा कोरेगावच्या लढाईनं या देशामध्ये ज्या काही सामाजिक उलाढाली झाल्या, जी काही सामाजिक उलथापालथ झाली, भीमा कोरेगावच्या लढाईच्या नंतर पेशव्याला ढोंगणाला पाय लावून पळून जावं लागलं. एवढंच नाही तर बंदिस्त असणाऱ्या प्रतापसिंह महाराजांना सुद्धा सोडून द्यावं लागलं. यापेक्षा चित्तथरारक अशा अनेक गोष्टी या पुस्तकामध्ये आपल्याला वाचायला मिळतील. आणि इतिहासाचं नुसतं प्रबोधनच नाही, नुसतं चिंतनच नाही, नुसतं मननच नाही, तर भविष्यामध्ये वाटचाल करण्यासाठी सुद्धा भांडवल म्हणून हे पुस्तक संग्रही ठेवण्यासारखं आपल्याकडं आहे. मी सुद्धा वाचलेलं आहे, तुम्ही सुद्धा वाचा. आणि भीमा कोरेगावला येताना आणि जाताना एकच संकल्प करा, आता आम्हाला
तलवारीची लढाई लढायची नाही, पण भीमा कोरेगावचा इतिहास विकृत करू पाहणाऱ्या, खोटा इतिहास सांगणाऱ्या लोकांना आता खरेपणानं उत्तर द्यायचं आहे. आणि ते उत्तर आपण अशा पुस्तकांच्या माध्यमातून देऊ शकतो. एवढंच मला तुम्हाला सांगायचंय. नवीन वर्षाच्या सर्वांना हार्दिक शुभेच्छा. नमो बुद्धाय. जय भीम. जय